हॅलो फ्रेंड्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा इंट्रोडक्शनमध्ये आपण या ठिकाणी आता या लेक्चरमध्ये बघणार आहे फार्म मेकॅनायझेशन किंवा जे आपलं फार्म आहे, ॲग्रिकल्चर आहे, लँड त्याच्यामध्ये यील्ड किंवा उत्पादन करताना या ठिकाणी कोणकोणत्या आपण आधुनिक पद्धतींचा वापर करू शकतो, त्यामध्ये कोणकोणत्या मशिनरी इक्विपमेंटचा यूज करू शकतो. दिस इज नथिंग बट फार्म मेकॅनायझेशन. फार्म मेकॅनायझेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणकोणत्या गोष्टी आहेत, की याच्यामध्ये बघा, की कोणते इक्विपमेंट आपण मेकॅनायझेशनसाठी वापरतो, ज्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, या ठिकाणी त्या ट्रॅक्टरचं पीटीओ शाफ्ट असेल. त्याच्यानंतर ह्या मशिनरीज ज्या ट्रॅक्टर असतील वगैरे ह्या बाबी ज्या मूळ पॉवर सोर्सवर रन होतात, त्याला म्हणतात आपण इंटरनल कंबशन इंजिन, दॅट इज कॉल्ड एज आयसी इंजिन. सो कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ आयसी इंजिन इट इज अ पार्ट ऑफ सिलेबस. त्याच्यामधल्या काही टर्म्स आपल्या सिलेबसमध्ये येतात. तो फार्म मेकॅनायझेशनचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर फार्म मेकॅनायझेशनमध्ये इतर गोष्टी आहेत, ते म्हणजे हार्वेस्टिंग इक्विपमेंट्स असतील, म्हणजे पीक कापणीचे असतील, त्यानंतर पीक मळणी असतील, त्याच्यामध्ये इतर जे आपले थ्रेशर, पॉवर थ्रेशर वगैरे ह्या गोष्टी असतात. इन बिटवीन ॲग्रिकल्चरमध्ये किंवा जे लँडमध्ये लँड कल्टिव्हेशन करता किंवा टिलेज करता ज्या इन्स्ट्रुमेंट्स लागतात, ज्याच्यामध्ये प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज हा एक भाग असतो. तर त्या गोष्टींकरता जे इक्विपमेंट लागतात, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो प्लाव किंवा ज्याला नांगर म्हटलं जातं. त्याच्यानंतर कल्टिव्हेटर ज्याला फन म्हटलं जातं मराठीमध्ये, लँड कल्टिव्हेशनसाठी. त्याच्यानंतर मग सीड ड्रिलर्स असतील, म्हणजे बी पेरणीसाठी असणारी यंत्र असतील. तर अशा गोष्टींचा या ठिकाणी आपण अभ्यास करतो फार्म मेकॅनायझेशन. आता या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, इंट्रोडक्शन करत करत ऑन फील्ड व्हिडिओ लेक्चर्स देखील बघणार आहे. ओके, की जे पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट्स. तो फार्म मेकॅनायझेशनमध्ये काय आहे, की याच्यामध्ये सिलेबसचा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, तो म्हणजे स्कोप ऑफ फार्म मेकॅनायझेशन. त्याचा स्कोप. सो इन द स्कोप आपल्याला काय लिहायचं आहे थोडक्यात, की ज्या फार्म मेकॅनायझेशनमुळं ॲग्रिकल्चरमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्यू टू फार्म मेकॅनायझेशन ॲग्रिकल्चर यील्ड इन्क्रीजेस, किंवा ज्या ठिकाणी आपण ह्युमन पॉवर और ॲनिमल पॉवर या ठिकाणी वापरत होतो, त्याच्यामुळं कॉस्ट जास्त होती किंवा एखाद्या गोष्टीला जास्त वेळ लागत होता किंवा प्रॉपर त्याचे कल्टिव्हेशन योग्य पद्धतीने होत नव्हतं. त्याच्याऐवजी फार्म मेकॅनायझेशनमुळे किंवा ॲडव्हान्स मशिनरीमुळे याच्या ठिकाणी कल्टिव्हेशनच्या ॲक्टिव्हिटीज असतील किंवा ट्रान्सपोर्टेशन सारख्या देखील महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्या योग्य पद्धतीने होऊन या ठिकाणी ॲग्रिकल्चर यील्ड वाढतात. ड्यू टू इन्क्रीज इन ॲग्रिकल्चर यील्ड there is an increase in the national income as well as per स्वामीनाथन रिपोर्ट. ज्या ठिकाणी टार्गेट डबलिंग द फार्मर इन्कम आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, तशा गोष्टी देखील या ठिकाणी फार्म मेकॅनायझेशनमुळे मिळवणं सोपं पडतं. त्यामुळे ब्रॉड प्रॉस्पेक्टिव्हने विचार करायचं लिखाण करताना. एका पर्टिक्युलर प्रॉस्पेक्ट पुरतं लिमिटेड राहायचं नाही, की ड्यू टू फार्म मेकॅनायझेशन शेतकऱ्याचं किंवा ॲग्रिकल्चर यील्ड वाढतं एवढंच नाही. त्याच्या पुढं पण जायचं, की ॲग्रिकल्चर यील्ड वाढल्यानंतर कोणत्या गोष्टी होतात. सेकंड थिंग, ड्यू टू फार्म मेकॅनायझेशन, ज्याच्यामध्ये इरिगेशन देखील फार्म मेकॅनायझेशनचा एक प्रकार असू शकतो किंवा आहेच. ज्याच्यामध्ये ड्रीप इरिगेशन म्हणजे जो मायक्रो इरिगेशनचा भाग आहे, त्यानंतर स्प्रिंकलर इरिगेशन. ड्यू टू इन्क्रीज इन इरिगेशन इफिशियन्सी किंवा इरिगेशनचं वॉटर अप्लायकेशन इफिशियन्सीज वाढल्यामुळे या ठिकाणी कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त यील्ड करू शकतो आपण. तर अशा गोष्टी. तर स्कोप ऑफ फार्म मेकॅनायझेशन म्हणजे काय आहे, की ड्यू टू फार्म मेकॅनायझेशन व्हॉट आर द पॉझिटिव्ह इफेक्ट, ओके, इम्प्लाइड ऑन द किंवा त्या ठिकाणी घडलेल्या आहेत ॲग्रिकल्चरमध्ये. तो झाला स्कोपचा. त्याच्यानंतर आपल्याला या फार्म मेकॅनायझेशनमध्ये दुसरा जो पॉईंट अभ्यास करायचा आहे, ते म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन, बिकॉज इट इज द मेन पॉवर सोर्स ऑफ मेकॅनाइज्ड मशिनरी, जे आपल्या शेतीमध्ये काम करतात. कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी प्रत्येक ठिकाणी नाही, कारण मुव्हेबल कंपोनंट्स आहेत. सो त्याकरता एक आयसी इंजिन प्रॉपेल्ड मशीन वापरली जाते. दिस इज कॉल्ड एज ट्रॅक्टर. ट्रॅक्टर मग कोणत्या पद्धतीचा आयसी इंजिनमध्ये देखील प्रकार आहेत. आता आपण थोडक्यात आयसी इंजिनमधील देखील या ठिकाणी बघूया, की इंटरनल कंबशन इंजिन मेनली इंजिन इज डिवायडेड इंटू टू टाइप्स: इंटरनल कंबशन इंजिन, एक्सटर्नल कंबशन इंजिन. सो एक्सटर्नल कंबशन इंजिन नथिंग बट घरातील पाण्याचा बंब. दिस इज कॉल्ड एज एक्सटर्नल कंबशन इंजिन. बॉयलर असेल, एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणू शकतो. सो इंटरनल कंबशन इंजिन मीन्स कंबशन ऑफ द फ्युएल इन अ कन्फाइंड स्पेस किंवा एका पर्टिक्युलर सिलेंडर सारख्या भागामध्ये जर इंजिन कंबशन होत असेल क्लोज्ड सिस्टीममध्ये, दिस इज कॉल्ड एज इंटरनल कंबशन इंजिन. सो इंटरनल कंबशन इंजिनमध्ये जर बघितलं आपण डायग्राम, तर असं थोडक्यात, आता हे परत अजून इन डिटेल आपण करूच, परंतु या ठिकाणी हे इनलेट आउटलेट या ठिकाणी जर तो स्पार्क इग्निशन इंजिन असेल तर या ठिकाणी स्पार्क प्लग असेल. इफ इट इज नॉट स्पार्क इग्निशन इंजिन देन इट इज कॉल्ड एज कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन, म्हणजे जे केवळ प्रेशरनं बर्न होतं, ज्याला आपण डिझेल इंजिन देखील म्हणतो. स्पार्क इग्निशन इंजिन इज अ
पेट्रोल इंजिन, जे की आपल्या गाड्यांमध्ये देखील आपण बघितलेलं, ज्याच्यामध्ये वर एक स्पार्क प्लग असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे इनलेट, हे आउटलेट, ज्यातून कंबस्शन गॅसेस या ठिकाणी जे आहेत ते बाहेर पडतात. इनलेट जो की एअर फ्युएल मिक्सचरचा चार्ज असेल, ज्याला आपण म्हणतो, किंवा ओनली फ्युएल इन केस ऑफ ए कॉम्प्रेशन इग्निशन, त्याचं एंटर होतं या ठिकाणी. हे झाले. त्याच्यानंतर हा पद्धतीचा एक पिस्टन असतो. ओके, दिस इज सिलेंडर. सिलेंडरला लाइनिंग असतात किंवा एक छोटासा हे हा पिस्टन असतो. त्या पिस्टनला या ठिकाणी हा एक कनेक्टिंग रॉड असतो. ओके, हे परत आपण डिटेल बघू, पण मी थोडक्यात सांगतोय आता समजावून घेण्यासाठी. नंतर हा एक या ठिकाणी बॉटम चेंबर या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी एक क्रँकशाफ्ट असतो. त्यानंतर या ठिकाणी कनेक्टेड असतात. पुढे जाऊन हा क्रँकशाफ्ट तुम्हाला फ्लायव्हील म्हणून एक असतं, ते बघू, त्याला कनेक्ट होतं. अशा पद्धतीने हे महत्त्वाचं कंबस्टिबल चेंबर कुठं आहे, तर हा स्पेस आहे. मग हा पिस्टन आहे, दिस पिस्टन मूव्स अपवर्ड अँड डाऊनवर्ड. ही गोष्ट तर माहीत असेल. दिस इज कॉल्ड एज रेसिप्रोकेटिंग मोशन. या रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये एक पोझिशन असते, दिस इज कॉल्ड एज टॉप डेड सेंटर. म्हणजे त्या ठिकाणी जी टॉप पोझिशनला असते, दिस इज कॉल्ड एज टॉप डेड सेंटर. आणि या ठिकाणी जो पोझिशन असते पिस्टनची, दिस इज कॉल्ड एज बॉटम डेड सेंटर, पीडीसी. आता जी रंगपंचमीची पिचकारी ती इमॅजिन करायची की त्याच्यामध्ये देखील एक पिस्टन मुवमेंट आहे. त्यामध्ये आपण जेव्हा पिचकारी मागं वळू त्यावेळेस आपण पाणी किंवा रंग आतमध्ये घेतो. दिस इज कॉल्ड एज सक्शन. लाईक दॅट व्हेन पिस्टन मूव्स फ्रॉम TDC, टॉप डेड सेंटर, टू बॉटम डेड सेंटर, इट इज कॉल्ड एज सक्शन स्ट्रोक. म्हणजे सक केला आपण. ओके, सक्शन स्ट्रोक. स्ट्रोक म्हणून आहे ते अभ्यास करू, पण थोडक्यात सांगतो. नंतर सक्शन केल्यानंतर या ठिकाणी एअर फ्युएल मिक्सचर एंटर झालेला आहे. पिस्टन या ठिकाणी बॉटम डेड सेंटरला आलेला आहे. तसं समजावून घ्या की या ठिकाणी हे आहे, दिस इज द पिस्टन पोझिशन राईट नाव ॲट बॉटम डेड पोझिशन. सिलेंडर आहे खाली. दिस इज BDC, दिस इज TDC. ड्यू टू सक्शन या ठिकाणी एअर व्हॅक्यूम तयार होतं, त्यामध्ये एअर फ्युएल चार्ज आत येणार आहे. सेकंड परत काय होतं, पिस्टन परत टॉप डेड टू बॉटम डेड मूव्ह होतो, म्हणजे वरच्या बाजूला मूव्ह होतो. आता म्हणजे आता अशा वेळेस काय असतं की हे जे इनलेट वॉल्व असतं तो क्लोज होतो. एक्झॉस्ट वॉल्व त्यावेळेस क्लोज आहे. हे कॅम ऑपरेटेड मेकॅनिझम म्हणून असतं, ते देखील आपण समजावून घेऊ. पण एक समजावून घ्या की त्यावेळेस काय होतो, हा सुरुवातीला सक्शन स्ट्रोकला ओपन असलेला इथला इनलेट वॉल्व आता क्लोज आहे. ड्यू टू क्लोजिंग ऑफ इनलेट वॉल्व and due to the compression forces applied by the piston on the fuel and air mixture, हा जो चार्ज आहे या ठिकाणी कॉम्प्रेस होतो, म्हणजे दबतो. ओके, त्याच्यामुळे त्यांचं काय होतं, प्रॉपर मिक्सिंग होतं म्हणलं तरी चालेल. नाव कॉम्प्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी सपोज पिस्टन आलाय, जास्त डायग्राम काढत नाही, आता हे दबलेला चार्ज आहे. थर्ड म्हणजे सेकंड स्ट्रोक कुठला आहे, कॉम्प्रेशन. थर्ड स्टेप काय असते की या ठिकाणी स्पार्क इग्नाइट होतं किंवा बर्न होतं. ड्यू टू इग्निशन ऑफ स्पार्क, हा जो चार्ज कॉम्प्रेस झालेला आहे तो आता बर्न होतो, आणि बर्न झाल्यानंतर त्या ठिकाणी काय तयार होते, एक एनर्जी तयार होते. दिस इज कॉल्ड एज हीट एनर्जी. सो दिस इज द प्रोसेस वेअर द केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द हीट एनर्जी. म्हणजे जे फ्युएलची केमिकल एनर्जी आहे ती आता कुठं कन्वर्ट झालेली आहे, हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली आहे. आणि या ठिकाणी ड्यू टू इम्पॅक्ट ऑफ दॅट हीट एनर्जी, या ठिकाणी त्या हीट एनर्जीचा इम्पॅक्ट होणार, ब्लास्ट होणार. ब्लास्ट म्हणजे एकदम अचानक होत नाही, परंतु म्हणजे विदिन सेकंद होतो, पण ब्लास्ट म्हणजे त्याला नॉकिंग म्हणतात, फाट 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 बुलेटचा आवाज येतो, तसं नाही. प्रॉपर कंबस्शनमुळे त्या ठिकाणी पॉवर जनरेट होती, आणि ड्यू टू दॅट पॉवर पिस्टन्स अगेन मूव्स फ्रॉम टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर. दिस स्ट्रोक इज कॉल्ड एज पॉवर स्ट्रोक. ओके, थर्ड. अँड वेन, मग आता तिसरी झाली की पॉवर स्ट्रोक तयार झालेला आहे, पॉवर जळलं या ठिकाणी बर्न झाल्यामुळं. त्यानंतर या ठिकाणी पिस्टन परत बॉटम डेड सेंटरला आला, आणि पुढची जी मुवमेंट आहे परत पिस्टन टॉप डेड सेंटरला जातो. अशा वेळी पिस्टन मूव्स फ्रॉम द बॉटम डेड सेंटर टू टॉप डेड सेंटर, यामध्ये जे काही बर्न झालेले कंबस्टेबल गॅसेस असतात ते काय होतात या ठिकाणी, त्यावेळेस एक्झॉस्ट वॉल्व ओपन होतो कॅम मेकॅनिझमद्वारे, आणि या ठिकाणी एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडतात. ओके, एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडतात when piston moves from BDC to TDC. This is called as fourth stroke exhaust. Okay, exhaust. तर अशा पद्धतीने एक्झॉस्ट स्ट्रोक. तर हे जे 4 स्ट्रोक असतात या स्ट्रोक्स मेकॅनिझमवर या ठिकाणी आयसी इंजिन काम करतं. when air fuel mixture comes in, this is called as suction stroke. when air fuel mixture get compressed, this is called as compression stroke. when due to the ignition of spark or due to the increase in pressure in case of a diesel engine, डिझेल इंजिन मध्ये स्पार्क प्लग नसतो, अशा केसमध्ये सक्शन कॉम्प्रेशन सेम आहे,
पॉवर स्ट्रोक वेळी स्पार्क प्लग इग्नाइट होत नाही, तर कॉम्प्रेस केलेलं जे फ्युएल असतं डिझेल इंजिनमध्ये, डिटेलमध्ये पुढे जाऊ, परंतु एक सांगतो की पेट्रोल इंजिनमध्ये तुम्ही बघितलं असेल कार्बोरेटर असतो. कार्बोरेटर एअर फ्युएल मिक्सचर आतमध्ये इंजिनला पाठवतो. ज्या ठिकाणी कार्बोरेटर असतो त्या ठिकाणी आपण स्पार्क प्लग वापरतो. ज्या ठिकाणी केवळ फ्युएल येतं जे डिझेल इंजिनमध्ये, तिथे कार्बोरेटर नसतो, एअर सेपरेट येते तिथं, आणि डिझेल या ठिकाणी डिझेल टाकलं जातं प्रेशर पंपद्वारे. अशा वेळी केवळ कॉम्प्रेस झालेलं डिझेल त्याच्या कॉम्प्रेशन प्रेशरमुळे डिझेल आपोआप बर्न होतं. पेट्रोल तसं कॉम्प्रेशन प्रेशरमुळे बर्न होत नाही, किंवा त्याच्या इंजिनमध्ये देखील एक मॉडिफिकेशन असतं, त्याही बद्दल नंतर चर्चा करू. पण मला हेच थोडक्यात सांगायचं आहे की डिझेल इंजिनमध्ये एअर फ्युएल मिक्सचर येत नाही, केवळ डिझेल येतं, एअर दुसरीकडून येते, आणि तसं कॉम्प्रेस झालेलं स्पार्क प्लगनं बर्न होत नाही, कॉम्प्रेशन प्रेशरमुळे बर्न होतं. एवढाच फरक आहे डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिनमध्ये. पेट्रोल इंजिनच्या केसमध्ये स्पार्कमुळे बर्न होतं, डिझेल इंजिनच्या केसमुळे प्रेशरमुळे बर्न होतं, कॉम्प्रेशनमुळे, आणि त्याच्या वेळेस जो स्ट्रोक तयार होतो त्याला तिसरा स्ट्रोक म्हणतो पॉवर स्ट्रोक. आणि पॉवर स्ट्रोकच्या वेळी परत पिस्टन टीडीसी टू बीडीसी जातो. आफ्टर पॉवर स्ट्रोक वेन पिस्टन मूव्स फ्रॉम बीडीसी टू टीडीसी, द लास्ट स्ट्रोक इज एक्झॉस्ट स्ट्रोक. तिथं कंबस्टेबल गॅसेस बाहेर पडतात एक्झॉस्टद्वारे. अशा पद्धतीने आयसी इंजिन वर्क होतं. पिस्टन ऑस्सिलेट होताना वर खाली या ठिकाणी जो कनेक्टिंग रॉड त्याला कनेक्टेड आहे तो या ठिकाणी ऑस्सिलेटरी होतो. त्याची मोशन कशी आहे, ऑस्सिलेट, पेंडुलम सारखं. आणि त्याला असलेला जो हा क्रँकशाफ्ट असतो तोची मुवमेंट कुठली असती, रोटरी असते. आणि ही रोटरी मुवमेंट पुढे जाऊन फ्लायव्हील म्हणून एक असतं कनेक्टेड, त्या फ्लायव्हीलला जातं. फ्लायव्हीलद्वारे ती मोशन कुठे जाते, क्लच प्लेट वगैरे येथून आपला प्रॉपेलर शाफ्ट ट्रक खाली फिरताना कधीतरी बघितलं असेल, दिसतो, त्या शाफ्टला जाते आणि पुढे ते एक्सेलला किंवा व्हीलला जाते. अशा पद्धतीने आयसी इंजिन काम करतं. या आयसी इंजिनवर आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ओके, त्या आयसी इंजिन रिलेटेड टर्म्स असतील, कॉम्प्रेशन रेशो काय असतो, क्युबिक सेंटीमीटर म्हणजे आता आपली क्युबिक कॅपॅसिटी किती असते इंजिनची, ती कशी काउंट केली जाते. या ठिकाणी ब्रेक पॉवर, इंडिकेटेड पॉवर, फ्रिक्शन पॉवर, मग अशा पद्धतीच्या एक हे असतात, त्या कन्सेप्ट आपल्याला समजावून घ्यायच्यात आणि त्याच्यावर असणारे एक्झाम्पल्स जे की अतिशय सोपे आहेत. तर अशा पद्धतीने आपण आयसी इंजिनचा अभ्यास करतो. आफ्टर आयसी इंजिन, आता हे आपण पॉवर मिळवलेली आहे जी ट्रॅक्टरला देतो. आपल्यामध्ये महत्वाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे आयसी इंजिन प्रॉपेल्ड व्हेकल आहे ते म्हणजे ट्रॅक्टर आहे. त्या ट्रॅक्टरद्वारे आता आपण ॲग्रिकल्चर इन्स्ट्रुमेंट जे जे काही रन करतो, त्याच्यामध्ये प्लॉव असेल ज्याला आपण नांगर म्हणतो, त्याच्यानंतर कल्टिवेटर ज्याला आपण फन म्हणतो कल्टिवेशनसाठी, मग ह्या गोष्टींचा त्या ठिकाणी समावेश होतो. फार्म मेकॅनायझेशनचा महत्त्वाचा उपयोग काय आहे, तर सुरुवातीला जमीन जी आहे, सपोज एक बॅरन लँड आहे, समजा एक मोकळी जमीन आहे, त्या जमिनीला सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लॉविंग करतो म्हणजे नांगरतो, म्हणजे त्याचं रूपांतर ढेकळामध्ये किंवा क्लॉड्समध्ये करतो. दिस इज कॉल्ड एज ब्रेकिंग ऑफ हार्ड पॅन, म्हणजे हार्ड पॅन ब्रेक करणं म्हणतात. त्यानंतर जे क्लॉड्स आहेत, ढेकूळ आहेत, ते कल्टिवेटरद्वारे आपण या ठिकाणी ब्रेक करतो. ड्यू टू द रेन ते अजून ब्रेक देखील होतात, पावसामुळे देखील होतात. पण जर पाऊस पडत नसेल तर या ठिकाणी कल्टिवेटरद्वारे देखील आपण ब्रेक करतो. त्यानंतर लँड स्मूथनिंग करतो आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फरो म्हणजे सऱ्या तयार करतो जर आपल्याला त्या ठिकाणी एखादं नगदी पीक किंवा ऊसासारखं पीक करायचं असेल, किंवा त्या ठिकाणी चेक बेसिन क्रिएट करतो, वाफे तयार करतो, किंवा बॉर्डर स्ट्रीप इरिगेशनची सिस्टीम तयार करतो, जी की आपण पहिल्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्याकरता आपण ॲग्रिकल्चर इन्स्ट्रुमेंट वापरतो, ते ट्रॅक्टरद्वारे रन होतात. देन आफ्टर आपण सीड ड्रिल म्हणजे आपण बियाची पेरणी करताना जी मशीन वापरतो किंवा जे इन्स्ट्रुमेंट वापरतो, दिस इज कॉल्ड एज सीड ड्रिल. ते सीड ड्रिल या ठिकाणी वापरतो, त्याचाही अभ्यास आता आपण पुढे व्हिडिओमध्ये करणार आहे याच लेक्चरमध्ये. आफ्टर सोईंग म्हणजे बी पेरल्यानंतर जे उत्पन्न येतं ते आपण हार्वेस्ट किंवा कापतो, जे विळा असेल, खुरपा असेल, याद्वारे त्या दरम्यान वीड वगैरे काढण्याचं म्हणजे गवत काढण्याची काही प्रक्रिया केली जाते. त्याच्यानंतर कापल्यानंतर किंवा कापणीनंतर हार्वेस्टिंग नंतर जी नेक्स्ट स्टेप येते, दिस इज कॉल्ड एज थ्रेशिंग किंवा बिया या ठिकाणी आपण काढणे, धान्य मिळवणे. धान्य मिळवल्यानंतर थ्रेशर किंवा ऑपरेटर, ऑपरेटिव्ह ऑपरेटर थ्रेशर असतात, म्हणजे ज्याला मळणी यंत्र म्हणतात मराठीमध्ये, ते देखील या लेक्चरमध्ये आपण बघू व्हिडिओ. त्याच्यानंतर आपण त्याला मार्केटमध्ये या ठिकाणी देतो. सो देन स्टार्ट नेक्स्ट ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग, जो देखील आपल्या सिलेबसचा भाग आहे. अशा पद्धतीने फार्म मेकॅनायझेशनमध्ये या बाबी येतात. या फार्म मेकॅनायझेशनचा आता ऑनफिल्ड अभ्यास आपण या ठिकाणी पुढील व्हिडिओजमध्ये करूया. ओके, लेट्स गो टू द फील्ड व्हिजिट. आता हे जे प्लो आहे किंवा त्याच्यामध्ये आपण नांगर म्हणून, हा नांगर या ठिकाणी इथून ट्रॅक्टरला कनेक्ट असतो, त्याच्या या ठिकाणी पीटीओ शाफ्टला पॉवर टेक ऑफवर या ठिकाणी IFSला असू दे किंवा MPSCला सतत प्रश्न विचारतात की व्हॉट आर द फंक्शन ऑफ पॉवर टेक ऑफ शाफ्ट. तर आपण जेव्हा सगळे ॲग्रिकल्चर इन्स्ट्रुमेंट असतात ट्रॅक्टरचे मॅक्झिमम ते पीटीओ शाफ्टला कनेक्ट असतात, इव्हन पंपसुद्धा. त्याच्याबद्दल आपण वेगळं बघूया. आता आपण या ठिकाणी फ्लोचा जो अभ्यास करणार आहे त्याच्यामध्ये हे त्याचे मेन कॉम्पोनंट आहेत जे परीक्षेला येतात, की व्हॉट आर द कॉम्पोनंट्स ऑफ
फ्लो किंवा आपल्या नांगर. तर हा जो मोठा कॉम्पोनंट तुम्हाला दिसतोय या पद्धतीने, इथं एक रेष आहे, म्हणजे इथं ही वेगळा कॉम्पोनंट आहे, इथे एक रेष आहे दिसत असली तर बघा जवळ. ओके, या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी हा जो आहे तो मॉल्ड आहे ह्या नांगराचा. ओके, हा जो आहे तो शेअर आहे किंवा शेअर ज्याला म्हणतो. याच्या ठिकाणी याला इथं पॉईंट आहे, शेअर पॉईंट जो जमिनीमध्ये जातो. याचं फंक्शन आपण बघूया नंतर. पॉज करूया. हा जो आहे तो लँड साईड आहे. या ठिकाणी इथं तुम्हाला दिसेल, या ठिकाणी एक जमिनीत असं इकडून दाखव, इकडून दाखव. आणि हे जे सगळं अटॅच आहे, हे अटॅच करण्यासाठी जी सिस्टीम आहे त्याला फ्रॉग म्हणायचं. पॉज कर. तर आता यामध्ये जर आपण बघितलं या नांगरामधलं किंवा प्लवमधलं, तर ह्या ठिकाणी हा जो भाग आहे तो जमिनीमध्ये शिरतो नांगरताना. जमिनीमध्ये शिरल्यानंतर हा एक प्रकारे मग आपण काय म्हणू शकतो की एक हॉरिझॉन्टल कट करतो. पण केवळ जर हाच भाग असेल या नांगराला तर सॉईल उचलली जाणार आहे का किंवा त्याच्या क्लॉट्समध्ये रूपांतर होणार आहे का, तर नाही. मग ज्यावेळेस हा आतमध्ये कट क्रिएट करतो, जी माती वर लिफ्ट होते ती ह्या मोल्डद्वारे अजून त्याच्यामध्ये कट मोठा होतो. त्याच्यामुळे काय होतं की एखादी सरी बनवायची असेल, सरी म्हणजे फरो म्हणतात त्याला, फरो तुम्हाला दाखवेल त्या ह्याच्यामध्ये देखील, जर ज्यांना सऱ्या माहीत नसतील त्यांच्याकरता. तर ही सरी क्रिएट होती. हा भाग म्हणजे याचा अर्थ शिअरचा जो पॉईंट आहे तो जमिनीमध्ये हॉरिझॉन्टल कट करायचं काम करतो. त्याच्यासोबत मॉल्ट आहे तो मातीला लिफ्ट करायचं काम करतो हा. त्याच्यानंतर ह्याच्या खाली ज्याला आपण लॅटरल म्हणतोय तो, त्याला काय करतो की इकडूनचा जो साईलचा इम्पॅक्ट त्याच्यावर येतो या बाजूनं, त्याला लॅटरल इम्पॅक्ट म्हणतात, हॉरिझॉन्टल. तो इम्पॅक्ट घेण्याचं काम करतो आणि जेणेकरून एक फरोची एक स्लाइस प्रॉपर साईजमध्ये तयार होते. आणि त्याच्या खालचं जे फ्रॉग आहे त्याचं काम आहे हे सगळे असेंब्ली एकत्रित ठेवणं, बाकी फ्रॉगचा दुसरा यूज नाही. तर अशा पद्धतीनं हे नांगराचं जे आहे किंवा प्लगचं जे काम आहे फ्लोचं, ते अशा पद्धतीनं चालतं. लेक्चरमध्ये परत आपण हे तुम्हाला फक्त आधी डायग्राम दाखवले, लेक्चरमध्ये आपण परत त्याला थिअरी बेसिसमध्ये पूर्णपणे ही गोष्ट घेणार आहे. पण सगळ्या गोष्टी व्हिज्युअली जर आपण समजावून घेतलं तर अतिशय सोपं जातं. ओके, चला आता आपण दुसऱ्या ॲग्रिकल्चर इन्स्ट्रुमेंटकडे बोलूया. आता प्लॉ बघितल्यानंतर आता आपण पुढं बघणार आहे तो कल्टिवेटर. आता त्याच्यापूर्वी एक लक्षात ठेवा जवळ की टिलेजचे ऑपरेशन्स असतात. टिलेज म्हणजे जे आता आपली जमिनीमध्ये आपण जे काम करतो ॲग्रिकल्चर वर्क्स, बी पेरण्यापूर्वी, सीडलिंगपूर्वी ज्याला आपण म्हणतो, ते सगळं झालं टिलेजचं काम. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. ओके, प्रायमरी टिलेज म्हणजे काय आहे की उलट जरी शब्द प्रायमरी असला तरी इनिशियल स्टेजला जमिनीमध्ये जास्त कट, म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो ना नांगरणी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जास्त या ठिकाणी हार्ड पॅन रिमूव्ह करणं किंवा मातीची उलाढाल जर जास्त होत असेल तर त्याला उलट प्रायमरी टिलेज म्हणतात. आणि ते प्रायमरी टिलेज नंतर किंवा नांगरणीनंतर जे काही क्लॉड्स किंवा ढेकूळ तयार झालेले आहेत ते ढेकूळ फोडणे असेल, जमीन मऊ करणं असेल, ह्याला सेकंडरी टिलेज म्हणतात. ओके, तर तसं ते प्रायमरी सेकंडरी. तर जे आपण आता बघितलं होतं प्लाव, तो प्रायमरी टिलेजचा भाग आहे. तर त्याच्यानंतर आता जो आपण बघणार आहे कल्टिवेटर, तो सेकंडरी टिलेजचा भाग आहे. या सेकंडरी टिलेजमधलं आपण हे पहिलं इन्स्ट्रुमेंट बघतोय, ज्याच्यामध्ये अनेक बाबी येतात पण हे महत्त्वाचं आहे, ज्याला आपण म्हणतो कल्टिवेटर, म्हणजे कल्टिवेशनसाठी लँड तयार करणारी गोष्ट, सरळ सरळ. तर ह्या कल्टिवेटरमध्ये काय आहे बघा, आधी त्याचे इन्स्ट्रुमेंट समजावून घेऊया. ओके, ओके. आता कल्टिवेटरमध्ये हे जे आहे त्याला आपण म्हणतो टाईन्स. ओके, तर टाईन्स एकदम असा बार आहे. आता ह्याला माती वगैरे चिकटलेली आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो शॉवेल, जे जमिनीमध्ये जातो तो, हे बाण म्हणजे हे शॉवेल आणि हे टाईन्स, इथे एकमेकाला हे पार्ट कनेक्टेड आहेत, मध्ये बोल्ट असेल पण आता हे माती कठीण झालेली आहे. त्यानंतर मग ही जे आहे ती फ्रेम आहे. या ठिकाणी हा जो भाग दिसत आहे हे नट, ह्या नटांना हे ही जे स्ट्रक्चर आहे टाईन्स आणि शॉवेलचा आपण शिफ्ट करू शकतो पाहिजे तिथं. हे जे ट्रॅक्टरला होणारा अटॅच असणारा तो हिच पॉईंट आहे या ठिकाणी. ओके, जे आपण प्रत्यक्ष थिअरीच्या वेळी पण बघू अजून. त्याच्यानंतर या ठिकाणी दोन टाईपमध्ये असतात. हा रिजिड कल्टिवेटर आहे. ओके, रिजिड टाईन्स कल्टिवेटर म्हणतात. आणि याच्यामध्ये जर स्प्रिंग असतील तर त्याला स्प्रिंग लोडेड कल्टिवेटर म्हणतात, जे की तुम्हाला थिअरीला येतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिजिड आणि स्प्रिंग लोडेड कल्टिवेटर. मग या स्प्रिंग लोडेड कल्टिवेटरचा का उपयोग आहे तर तुम्हाला आपोआप समजतं की ज्या ठिकाणी रानामध्ये जर दगड गोटे अंडुलेशन होत असतील तर तशा ठिकाणी शॉक ॲब्सॉर्ब करायला याला स्प्रिंग असतात. आणि ज्या ठिकाणी एकदम स्मूथ जमीन आहे किंवा काळी एकदम जमीन आहे तर अशा ठिकाणी अशा पद्धतीचं रिजिड टाईपचं कल्टिवेटर किंवा रिजिड टाईप्स चालते.
तर हे कल्टिवेटर आहे. कल्टिवेटर काय करतं तर सीड बेड प्रिपरेशन म्हणजे सुरुवातीला जर आपल्याला जमिनीचे या ठिकाणी क्लॉड्स ब्रेक करणं असेल, जमीन स्मूथ करणं असेल, प्लांटेशनपूर्वी किंवा बी पेरण्यापूर्वी या ठिकाणी जमिनीची पूर्व मशागत जी केली जाते ती कल्टिवेटरद्वारे केली जाते. ओके, आता आपण पुढचं इन्स्ट्रुमेंट बघूया. आता या ठिकाणी दुसरं एक ॲग्रिकल्चर इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला रिजर म्हणतात. रिजर ज्याच्यामध्ये काय नाही, जर तुम्ही जो प्लो बघितला या ठिकाणी, जो नांगर आपण बघितला, त्या प्लोसारखंच या ठिकाणी काम आहे, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर आहे. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं या इन्स्ट्रुमेंटला या बाजूने तर ह्याला दोन या ठिकाणी प्लो असल्यासारखे आहेत, म्हणजे दोन नांगर असल्यासारखे आहेत. परंतु याचं काम नांगरणी नाही, याचे कॉम्पोनंट सेम आहेत. हा जो आहे तो मॉल्ड आहे. ओके, इथला या पद्धतीनं या ठिकाणी हे शेअर आहे, हे शेअरचं टीप आहे, हे जमिनीत शिरणार आहे. तर या ठिकाणी काय केलं जातं, जी ऑलरेडी सॉईल आपण कल्टिवेट केलेली आहे तिच्यामध्ये सऱ्या, ज्याला फरो म्हणजे सऱ्या, ज्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत पहिल्यावाल्या, तर सऱ्या या ठिकाणी तयार करायचं काम हे करतं. मग काय केलं जातं, हे ट्रॅक्टरला अटॅच केलं जातं. जमिनीमधून हे पुढं जाताना या अंतरावर एक सरी तयार करतं कल्टिवेट केलेल्या लाईनला. हा त्या दोन सऱ्यांमधला एक बुंडा ज्याला म्हणतात किंवा गॅप म्हणतो, तो गॅप राहतो आणि दुसरी सरी या ठिकाणी क्रिएट केली जाते. त्याच्यामुळे दोन सऱ्यातलं अंतर या दोन प्लगवर डिपेंड आहे की त्यांचं अंतर किती आहे. हे अंतर व्हॅरी होऊ शकतं या पद्धतीनं. तर ते या ठिकाणी याचं हे मेन फंक्शन आहे. आता आपण सेकंडरी टिलेज ऑपरेशनचं इन्स्ट्रुमेंट रोटावेटर बघणार आहे. तर रोटावेटरला सगळ्यात महत्त्वाचं रोटावेटरचं फंक्शन आहे की क्लॉड क्रशिंग आणि त्याचबरोबर वीड डिस्ट्रक्शन. तर त्यासाठी ह्या रोटावेटरला एक एज ब्लेड्स असतात जेणेकरून ते क्लॉड क्रशिंग आणि वीड डिस्ट्रक्शनचं काम करतात. तर त्यासाठी हा PTO शाफ्ट आहे, त्याला युनिव्हर्सल जॉईंट म्हटलं जातं. आणि हे प्रॉपलर शाफ्ट आहे जे की इथून इथं याच्या गिअरला कनेक्ट केला जातो, ज्यामुळे इथून हे फिरून क्लॉड क्रशिंगचं वगैरे काम केलं जातं. आणि याच्या मागं हे स्प्रिंग्स आहेत जे की शॉक ॲब्झॉर्ब करतात आणि जी की पाठीमागची माती आहे ती वरती वगैरे उडू नये म्हणून ते पाठीमागं प्रोटेक्शन म्हणून लावलेलं आहे. आता हे जरा तुटलेल्या कंडिशनमध्ये आहे, पण जरा असतं हे चांगल्या व्यवस्थित कंडिशनमध्ये. तर आता आपल्याला किशोर सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हा जो भाग आहे इथं ही कपलिंग म्हणतो आपण, याला युनिव्हर्सल जॉईंट म्हणतात. या युनिव्हर्सल जॉईंट थ्रू हे ट्रॅक्टरच्या पॉवर टेक ऑफ शॉपला कनेक्ट असतं. याची रोटरी मोशन असते. या ठिकाणी एक गिअरबॉक्सचं मेकॅनिझम असतं ज्याच्यामध्ये या ठिकाणी ही जी रोटरी मोशन आहे तिचे परत 90 डिग्रीमध्ये ह्याला दिली जाते आणि हे या ठिकाणी सर्क्युलर मोशन किंवा रोटरीज म्हणू शकतो, तशा पद्धतीनं फिरतं हे ब्लेड. हे ब्लेड फिरताना काय करतं, महत्त्वाचं फंक्शन्स म्हणजे याच्यामध्ये जर आपण ऊसाची तोडणी केल्यानंतर जर त्याच्या खुडक्या म्हणल्या जातात, जी मुळं राहतात, ती मोडण्याचं काम असेल किंवा जर गवत जास्त असेल एखाद्या ठिकाणी तर त्याचं एकदम क्रशिंग करण्यासाठी किंवा ताग म्हणून खत जेव्हा आपण रानात करतो तेव्हा तो ताग मोजवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो अशा पद्धतीने. तर जे काही क्लॉड ब्रेकिंग असेल त्यापेक्षाही जास्त याचा दुसरा असून उपयोग आहे की वीड या ठिकाणी ब्रेक करणं, असलेल्या त्या ठिकाणी पूर्वीच्या पिकाच्या मुळ्या जे शिल्लक राहिलेले आहेत त्यांना मोडून काढणं किंवा ते क्रश करणं, अशा पद्धतीने हे कामं या ठिकाणी रोटावेटर करतो. रोटेटेड मुवमेंट असल्यामुळे याला रोटावेटर हा शब्द दिलेला आहे. पुढचं इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे सीड ड्रिल किंवा आपलं बी पेरणी यंत्र असतं ना ते. तर याच्यामध्ये बघा याचे कॉम्पोनंट आपण समजावून घेऊया की एक त्याच्यापूर्वी एक लक्षात घ्या की ही जी आहे ती ट्रॅक्टरची साईड आहे, ज्याला जे ट्रॅक्टरला अटॅच असणार आहे. त्याच्यामध्ये हे ॲडजस्टेबल बघा असे हे आहेत त्याच्यामध्ये अटॅचमेंटसाठी. त्याच्यानंतर ह्या ज्या पाईप्स आहेत एक या ठिकाणी बघा, या ठिकाणी या 4 पाईप्स आहेत, ह्या बियाणांसाठी आहेत किंवा सीडसाठी आहेत. आणि ह्या ज्या मागच्या बाजूचे 4 पाईप्स आहेत ते फर्टिलायझरसाठी आहेत किंवा खतासाठी, आणि ते एकत्र एकाच ठिकाणी येत आहेत. ओके, प्रत्येक ठिकाणी जिथून सीड खाली सो किंवा पेरलं जाणार आहे असे ते ठिकाणं आहेत. ओके, हा खालचा आहे तो शावेल वगैरे आहेच त्याला. त्याच्यानंतर आता बघा हे जे वरतं दिसतंय त्याला सीड बॉक्स म्हणायचं. याच्यामध्ये सीड असतात, बिया असणार आहेत. आपलं बी सीड्स याच्यात टाकलं जाईल, समजा ज्वारी बाजरी काय असेल ते गहू वगैरे ते याच्यामध्ये टाकल्यानंतर ती या ठिकाणी येईल, या ठिकाणी एंटर होईल. इथून या ठिकाणी हे जे सीड फीडर आहे, ओके,
किंवा या ठिकाणी कपलिंग रोलर किंवा या ठिकाणी ते सीड फीड करायचं काम करतं. हे सीड यातून ह्या जे व्हील्स दिसत आहेत ह्या व्हील्समध्ये सीड अडकून या ठिकाणी या पाईपमध्ये ते एंटर करतं. इथं तुम्हाला 4 पाईप्स आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर ते खाली जातं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जो बॉक्स आहे तो फर्टिलायझरसाठी आहे. आता हा ओपन होत नाही, याच्यामध्ये फर्टिलायझर टाकलं जातं. फर्टिलायझर टाकल्यानंतर फर्टिलायझर या पाईप थ्रू या ठिकाणी ह्याच्या इथं येतं या फिडरकडे. या फिडर थ्रू, आता या फिडरची साईज जरा मोठी आहे पलीकडच्या सीड फिडरपेक्षा. यातून फर्टिलायझर या पाईपमध्ये एंटर करतं आणि बियाणं ज्या ठिकाणी पडतं त्याच ठिकाणी ते पुढं जातं. ओके, त्याच्यानंतर जेव्हा बी पडल्यानंतर ही जी खालची तुम्हाला प्लेट दिसते त्याला कवरिंग म्हणतात. हे काय करतं, बियाणावर माती टाकायचं काम करतं पुढं जायचं. आणि किती सीड पडलं पाहिजे हे कशावर ठरतं, तर हा जो आहे डायरेक्शन व्हील हे काय करतं, हे जमिनीवर असतं काम करताना. आता हे वर पॅक केलं, हे जमिनीवर असतं. हे जसं रोटेट होईल तसं या ठिकाणी मीटरिंग मेकॅनिझम आहे, त्याला चेन वगैरे अटॅच आहे. या मीटरिंग मेकॅनिझमद्वारे या ठिकाणी याला समजतं की सध्या किती क्वांटिटीनं सीड खाली गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे सीड फीडर आहे. परत आपण अशा पद्धतीनं काय करणार आहे की हे इन डिटेल ऑन डायग्राम या ठिकाणी लेक्चर रूममध्ये देखील बघणार आहे. ओके, थँक्यू. तर आपल्या कृषीमध्ये किंवा ॲग्रिकल्चरमध्ये पहिल्यांदा जे आपण पीक लावतो किंवा सोईंग करतो, सोईंग नंतर त्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याला इरिगेशनद्वारे पाणी वगैरे पाजतो, त्यामधून यील्ड येतं, जे उत्पादन येतं, ते उत्पादन ज्यावेळेस कापलं जातं त्याला आपण म्हणतो हार्वेस्टिंग. हार्वेस्ट केलेलं उत्पादन म्हणजेच आपले आता ज्वारीचे कणसं असतील ज्याला आपण कॉर्न्स म्हणतो, किंवा मका असेल, किंवा गव्हाचे स्ट्रॉ असतील आणि त्याला गव्हाच्या लोंब्या असतात, त्या सगळ्या गोष्टी असतात त्या एक प्रकारे आपलं हार्वेस्टिंग झालं. हे हार्वेस्ट केलेलं जे धान्य आहे ते आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही, त्याच्यावर जी प्रोसेस केली जाते म्हणजे त्या हस्कपासून किंवा त्याच्या जे काही आपले स्ट्रॉज आहेत, हस्क आहेत, किंवा जे धान्याचे कणसं आहेत यांच्यापासून जे धान्य मिळवलं जायचं त्या प्रोसेसला म्हणतो आपण थ्रेशर किंवा थ्रेशिंग. आणि थ्रेशिंग ज्यापासून केलं जातं त्याला म्हणायचं हे थ्रेशर इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, तर ह्या थ्रेशर आपल्याला परीक्षेला येतं. ह्या थ्रेशरमध्ये बघा हा भाग आहे तो पॉवर टेक ऑफ, परत PTOला किंवा काही ठिकाणी हा या ठिकाणी कनेक्ट होतो PTO शाफ्टला, इथून हे रोटेट होतं. या ठिकाणी बघा PTO थ्रेशर, याचं नाव आहे पॉवर टेक ऑफ शाफ्ट थ्रेशर. असं का नाव आहे, तर थ्रेशर अनेक बाबीनं रन होतं. काही गोष्टी इलेक्ट्रिकलनं रन होतात, काही बाबी जनरेटर थ्रू रन होऊ शकतात. तर हे नॉर्मली ॲग्रिकल्चर प्रोसेस ही ट्रॅक्टरद्वारेच केली जाते, म्हणून या ठिकाणी PTO शाफ्ट कनेक्ट केला जातो. त्याच्यानंतर जेव्हा हे रोटेटिंग युनिट किंवा हे रोटेट व्हायला सुरू होतं तेव्हा जे मेन प्रोसेस सुरू होती ती या बाजूला इकडच्या बाजूला. हा जो भाग दिसतोय याच्यावर जो व्यक्ती प्रोसेसिंग करतो तो या ठिकाणी याच्यावर उभा राहिलेला असतो. त्याच्याकडे आपण धान्य देतो, धान्य याच्यामध्ये टाकलं जातं, बरोबर. त्यानंतर धान्य याच्यामध्ये टाकल्यानंतर जे पुढचा भाग आहे ते आपल्याला सांगू आपण थोड्या वेळानं. त्यानंतर आता आपण पॉवर थ्रेशरचं कॉम्पोनंट बघणार आहेत. यात कॉम्पोनंटमध्ये कॉन्केव एक येतो आणि त्यानंतर इयर ड्रम ज्याला सिलेंडर असं म्हणतात तो एक येतो आणि तिसरा कॉम्पोनंट आहे तो क्लिनिंग युनिट आहे, तो जे खाली आहे. यात हा आहे तो ड्रम आहे किंवा याला सिलेंडर असं म्हणतात आणि जो खाली आहे हा कॉन्केव आहे, जो की कॉन्केव शेप असतो त्यामुळे त्याला कॉन्केव म्हटलं जातं. मग यात ज्यावेळेस आपण पॅनिकल्स किंवा पॉड्स किंवा इयर हेड टाकतो आपण ज्वारीचं किंवा बाजरीचं, त्यावेळेस ते ह्या सिलेंडर आणि खालच्या कॉन्केवमध्ये रब होतं आणि त्यात ग्रेन सेपरेट होतात आणि जे की ग्रेन इथून खाली आहेत खाली जातात आणि खाली त्याचं क्लिनिंग चालतं. आणि इथं आहे ते प्रायमरी क्लिनिंग युनिट आहे ज्यातून मेजर जे हस्क आहेत ते बाहेर पडतं आणि इकडं आत त्याला फॅन वगैरे असतात. आता आपण जे आहे ते खालचं क्लिनिंग युनिट बघणार आहे. हा क्लिनिंग युनिटमध्ये इथं खाली असतं क्लिनिंग युनिट. यात 2 सीव असतात ज्याला आपण चाळणी म्हणतो. ती वरची चाळण असते ती जरा थोडे मोठे होल्स असतात जेणेकरून जे मोठा भुसा वगैरे आहे तो वरचीवर अडकवा, आणि खाली आहे तो एकदम लहान लहान होल असलेली चाळण आहे ही, ज्यात की ग्रेन सेपरेट होतात आणि जी बारका हस्क वगैरे भुसा वगैरे असतो तो सेपरेट केला जातो आणि तो भुसा हा पलीकडे काढला जातो आणि जे ग्रेन्स आहेत आपले ज्वारीचे किंवा बाजरीचे ते इथं खाली ठिकं लावलं जातं आणि इथं कलेक्ट केलं जातं. हे असं सगळं याचं म्हणजे
मेकॅनिझम. मेकॅनिझम आहे. ओके, थांबा हां स्टार्ट. असं हे पॉवर थ्रेशरचं मेकॅनिझम आहे, ज्याद्वारे आपण ग्रेन्स मिळवतो. हे एकदम स्वच्छ आणि क्लीन केलेलं ग्रेन्स मिळतात. जे आपल्या इंडिजिनियस मेथड्स वगैरे आहेत त्याच्यापेक्षा हे जरा फास्ट होतं आणि त्यातून मिळालेलं ग्रेन इकडे हे वाळवलं जातं. त्याला सन ड्रायिंगची एक मेथड आहे, हे आपल्या सिलेबसला पण आहे ड्रायिंगच्या मेथड. त्यामध्येही एकदम इंडिजिनियस वापरली जाणारी सन ड्रायिंगची मेथड आहे. थांबा हां सांग. आणि जे आपण वर बघितलं, जे प्रायमरी म्हणजे पहिल्यांदा हस्क वगैरे बाहेर पडणार आहे ते वरून पडतं, ज्यातून जनावरांचं खाद्य वगैरे त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. इथून हा जनावरांना खाण्यासाठी हा भुसा खाली पडतो आणि हा पलीकडे आहे याच्यातून पण भुसा पडतो, पण याच्यातून एकदम लहान लहान जे फॅन आत असतो त्यामुळे एकदम डस्ट पार्टिकल्स बाहेर येतात आणि जो मोठा भुसा आहे तो याच्यातून बाहेर येतो. अशा प्रकारे आपण पॉवर थ्रेशरचा अभ्यास केलेला आहे जो आपल्या सिलेबसला आहे. आणि आपल्या ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा ज्याद्वारे सगळ्या मशिनरीज रन होतात तो म्हणजे हा ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर. मग हा ट्रॅक्टर मुख्यत्वे सगळ्यांनीच बघितलेला आहे, एक इंटरनल कंबशन इंजिन आहे जे बाहेरचं दिसते केसिंग, त्याद्वारे रन केला जातो. IC इंजिन ज्याला आपण म्हणतो, IC इंजिन. याच्यामध्ये जे आपण इंजिन असतं ते डिझेल इंजिन आहे. डिझेल इंजिन जे की कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन आहे, CI इंजिन ज्याला म्हणतो आपण ते. CI इंजिन SI इंजिनचा फरक हे वगैरे आपण थेअरीमध्ये बघूयाच. त्याच्यानंतर या इंजिनला जे काही वर आउटपुटला या ठिकाणी हा अल्टरनेटर आहे स्टार्टिंगसाठी, स्टार्टिंग मेकॅनिझम इथून वर्क केलं जातं. ह्या इंजिनला कूल करण्यासाठी एकतर त्याच्याभोवती खालच्या बाजूला हे ऑइल केसिंग तर आहेच, या ठिकाणी हे ऑइलचं केसिंग आहे ज्यामध्ये ऑइल जे करतं की पिस्टन जे सिलेंडर हे वगैरे सिस्टीम आहे त्याला थंड करण्यासाठी. प्लस या बाजूला समोरच्या बाजूला रॅडिएटर असतं. रॅडिएटर यामध्ये वॉटर कूल्ड रॅडिएटर, एअर कूल्ड देखील सिस्टीम असते काही ट्रॅक्टरमध्ये, परंतु या ठिकाणी हा वॉटर कूल्ड आहे. या ठिकाणी वॉटर कूल्ड सिस्टीममध्ये या ठिकाणी पाण्याचा फ्लो किंवा पाणी असतं मुख्यत्वे, काही ठिकाणी एअर कूल्ड असतं. या ठिकाणी हे फिल्टर आहे. ओके, त्या पद्धतीने नंतर हे एक्झॉस्ट गॅसेस इथून बाहेर पडले जातात. त्यानंतर हे ट्रॅक्टरमध्ये ही जे आहे ते क्लच माहीत आहे, हे गिअर मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये जो रेग्युलर आपल्या व्हेकलला गिअर असतो तो आहे आणि हे हाय आणि लो म्हणून गिअर असतो. ज्यावेळेस ट्रॅक्टर लोडवर असतो तेव्हा या ठिकाणी आपण लो टाकतो, ज्यावेळेस ट्रॅक्टर लोडवर नसतो त्यावेळेस H वर घेतो. या ठिकाणी हाय आणि लो अशा पद्धतीने या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर आहे. व्हील्समध्ये ट्रॅक्टर रिलेटेड ट्रॅक्शन नावाचा एक कन्सेप्ट नेहमी असतो आणि ट्रॅक्शन मिळण्याकरता म्हणजे ट्रॅक्टर काम करताना स्लिप होऊ नये म्हणून हे व्हील एवढ्या मोठ्या थ्रेडचं आहे किंवा एवढ्या साईजचं आहे, प्लस याच्यावरती थ्रेड देखील मोठे आहेत. दिस इज द पार्ट ऑफ ट्रॅक्शन सिस्टीम. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वॉटर असतं. ड्यू टू एअर का नसती तर ट्रॅक्टरचं वेट जेवढं चांगलं तेवढं ते काम करू शकतो चांगलं ॲग्रिकल्चर फार्ममध्ये, म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी पाण्याने हे टायर भरतो. त्याच्यानंतर या ट्रॅक्टरचा सगळ्यात नेहमी येणारा प्रश्न म्हणजे तो म्हणजे PTO शाफ्ट, हा पॉवर टेक ऑफ शाफ्ट. हा या ठिकाणी इंजिनला कनेक्ट असतो इंजिनच्या आउटपुटला आणि त्याद्वारे या ठिकाणी यातला जेवढे काय ॲग्रिकल्चर इन्स्ट्रुमेंट आहेत ज्यांना रोटेशनची गरज आहे ते रोटरी इन्स्ट्रुमेंट त्याला जोडले जातात, जसं की पंप असतील, सीड ड्रिलर असेल किंवा इवन ट्रॅक्टरसुद्धा प्लो असेल किंवा कुठलंही थ्रेशर असेल मग जे ते सगळ्या गोष्टी ह्याला कनेक्ट केल्या जातात. अशा पद्धतीने ट्रॅक्टर हा सगळ्या इन्स्ट्रुमेंटला ऑपरेट होणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ता आपण आलोय आत्ताच नांगरलेल्या शेतात, जे की हे प्रायमरी टिलेज ऑपरेशन आहे, ज्यात नांगरणी केली जाते, ज्यामध्ये जे जमिनीचा हार्ड पॅन आहे तो ब्रेक केला जातो, नांगरट वगैरे त्यालाच आपण प्लॉविंग वगैरे म्हणतो. आणि त्यामुळे हे आपल्याला दिसत आहेत हे क्लॉड तयार झालेले आहेत. क्लॉड म्हणजे ते मोठं ढेकूळ असतात, ढेकूळ म्हटलं जातं. आणि यातच ह्या ढेकळाला का नाही आपण ज्यावेळेस फोडतो त्यावेळेस ही सेकंडरी टिलेज होती, त्यामध्ये कल्टिवेटर वगैरे वापरलं जातं. आणि आत्ता जे नांगरट केली प्रायमरी आहे त्यात आपण प्लॉविंग इम्प्लिमेंट्स वापरतो, जसं की नांगर आलं, डिस्क फरो वगैरे असे इम्प्लिमेंट्स वापरतो.